गेल्या 40 वर्षापासून रखडलेला आहे। हा मुद्दा पुन्हा एकदा झी 24 तासने उचलून धरलेला आहे। कसं पाहता सरकारचं कुठेतरी दुर्लक्ष होते अशी आता टीका टिप्पणी शिवप्रेमींमध्ये भावना निर्माण झालेली आहे। नाही, मला असं वाटतं की त्याची पूर्ण माहिती आपण सगळ्यांनी घेतली पाहिजे। राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असताना प्राथमिक गरजा भागवण्यासाठी 5 कोटी रुपये संभाजी स्मारकासाठी दिलेले होते, छत्रपती संभाजी स्मारकासाठी दिलेले होते। मी देखील जिल्ह्याचा पालकमंत्री आहे, तिथला DPR करणं सुरू आहे आणि येत्या वर्षभरामध्ये छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकाला मूर्त स्वरूप येईल आणि त्याचं भूमिपूजन महाराष्ट्रातली दिग्गज मंडळी करतील, इतिहासकार करतील, मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री करतील। आता कशा पद्धतीने पुढे सरकारी पातळीवरती कारवाई सध्या केली जाणार आहे? नाही, त्या जागेचे काही प्रॉब्लेम्स आहेत, त्या जागेच्या काही अडचणी आहेत, त्या पहिल्या पालकमंत्री म्हणून मला सोडवाव्या लागतील। त्या झाल्यानंतर त्याला पैसे ऑलरेडी अवेलेबल करून दिलेले आहेत। पहिल्या टप्प्याचे 5 कोटी रुपये प्राथमिक सुविधा तयार करण्यासाठी दिलेले आहेत, परंतु 5 कोटीवर आपल्याला काही थांबायचं नाही। छत्रपती संभाजी महाराजांचं फार मोठं स्मारक आपण त्या ठिकाणी उभं करणार आहोत। त्याच्या पद्धतीने कारवाई सुरू झालेली आहे आणि येत्या 15 ते 1 महिन्याभरामध्ये त्याचा आराखडा कशा पद्धतीने करायचा तिथल्या लोकांना विश्वासात घेऊन केलं जाईल। तिथं देखील आपण चांगल्या पद्धतीचं स्मारक उभारण्याचा प्रयत्न करतोय आणि जर आजूबाजूला अजून 5 ते 10 एकर जमीन आपल्याला मिळाली तर तिथं देखील छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनाबद्दलची सगळी माहिती घेऊन स्मारक आपण उभारणार आहोत। सर, शेवटचा प्रश्न असा की सध्या म्हणजे स्मारकाच्या इथे जाऊन जर पाहणी केली तर तिथे स्मारकाचे जे दरवाजे काचा फुटलेले आहेत, त्या ठिकाणी जाळ्या लागल्याचं चित्र पाहायला मिळत आहे, तर कुठेतरी दुर्लक्ष झाले का? म्हणजे आता नाही, याच्यामध्ये मी तुम्हाला तेच सांगितलं, काही स्थानिक प्रश्न आहेत, त्या स्थानिक प्रश्नामुळे सुद्धा काही गोष्टी करता येत नाही आहेत। त्याच्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना मी सूचना दिलेल्या आहेत। गेल्यानंतर आता पुढच्या आठवड्यामध्ये माझी बैठक देखील आहे, मी देखील स्वतः जिथे भेट देणार आहे। ऑलरेडी त्याला पैसे मंजूर केलेले आहेत, त्या पैशामध्ये वाढ करून अतिशय चांगल्या पद्धतीचं स्मारक कसं बनवता येईल यासाठी प्रयत्न करू आणि लवकरात लवकर छत्रपती संभाजी महाराजांचं आम्ही स्मारक उभं करू। परंतु त्याच्यामध्ये एक ॲडिशनल म्हणून सांगतो की छत्रपती संभाजी महाराजांचा महाराष्ट्रातला सगळ्यात उंच पुतळा जर तुम्हाला कुठं बघायचं असेल तर रत्नागिरीमध्ये अतिशय भव्य दिव्य स्मारक मी छत्रपती संभाजी महाराजांचं उभं केलेलं आहे। किती वर्ष लागतील? म्हणजे आता 40 वर्ष तर लागलेली आहेत, म्हणजे रखडलंय स्मारक, आता अजून किती वर्ष लागतील? रखडण्यामागची कारणं वेगळी आहेत। रखडण्यामागची कारणं जागा हे आहे, त्याच्यासाठी आता आम्ही काही निर्णयाप्रत आलेलो आहे आणि ते निर्णय घेतल्यानंतर लवकरात लवकर पूर्ण करू। धन्यवाद आपल्याशी बातचीत केल्याबद्दल। व्हिडिओ जर्नलिस्ट ओमप्रकाश सह सीमा आढे, झी 24 तास, मुंबई। बातमीची दखल घेण्यात आलेली आहे। संभाजीराजेंच्या स्मारकाबाबत मंत्री उदय सामंत यांनी मोठी माहिती दिली आहे। वर्षभरामध्ये हे स्मारक उभारलं जाईल असं उदय सामंत यांनी आश्वासन दिलेलं आहे। येत्या 15 दिवसांमध्ये याचा आराखडा देखील तयार केला जाईल अशी माहिती उदय सामंत यांच्याकडून देण्यात आली आहे। गेल्या 40 वर्षांपासून संगमेश्वरमधील संभाजी महाराजांचं हे स्मारक रखडलेलं आहे आणि या संदर्भात आता उदय सामंत यांनी मोठं आश्वासन दिलंय। येत्या वर्षभरामध्ये या स्मारकाचं काम पूर्ण होईल असं आश्वासन उदय सामंत यांच्याकडून देण्यात आलेलं आहे। तसंच पुढच्या 15 ते 1 महिन्यामध्ये या स्मारकाचा आराखडा तयार केला जाईल असं देखील त्यांच्याकडून आश्वासित करण्यात आलंय। झी 24 तासनं ही बातमी लावून धरलेली होती, ही मोहीम झी 24 तासनं हाती घेतलेली होती आणि या संदर्भात आता मंत्री उदय सामंत यांनी हे आश्वासन दिलेलं आहे। पुढच्या वर्षभरामध्ये हे स्मारक पूर्ण होईल असं आश्वासन त्यांच्याकडून देण्यात आलं। या स्मारकासाठी 5 कोटींचा निधी देण्यात आलेला आहे आणि आता आणखी निधी दिला जाईल असं देखील उदय सामंत यांनी स्पष्ट केलंय। स्मारकाचं काम पूर्ण करण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे असं देखील उदय सामंत यांच्याकडून सांगण्यात आलेलं आहे। जागेच्या अडचणीमुळे हे काम रखडलेलं होतं असं देखील त्यांनी स्पष्ट केलंय। मात्र आता ही अडचण सोडवली जाईल आणि पुढच्या वर्षभरामध्ये हे स्मारकाचं काम पूर्ण होईल असं देखील उदय सामंत म्हणतात। गेल्या 40 वर्षांपासून संगमेश्वरमधील शंभूराजेंचं हे स्मारक उपेक्षित आहे, दुर्लक्षित आहे। तिथं अजूनही ते पूर्ण झालेलं नाही, रखडलेलं आहे आणि या संदर्भात झी 24 तासनं ही मोहीम हाती घेतलेली होती। हे स्मारक जे आहे ते कधी उभारलं जाणार असा सवाल देखील उपस्थित करण्यात आलेला होता आणि त्यावर आता मंत्री उदय सामंत यांनी ही प्रतिक्रिया दिलेली आहे। उदय सामंत यांच्याकडून हे आश्वासन दिलेलं आहे की पुढच्या वर्षभरामध्ये हे स्मारक पूर्ण होईल। 5 कोटींचा निधी देण्यात आलेला आहे आणि आणखी निधीची देखील तरतूद करण्यात येणार असल्याचं कळतंय। मंत्री झी 24 तासच्या या बातमीची दखल घेण्यात आलेली आहे। मंत्री उदय सामंत यांच्याकडून हे आश्वासन देण्यात आलेलं आहे। शंभूराजेंच्या स्मारकाचं काम हे या वर्षभरामध्ये पूर्ण होईल असं उदय सामंत यांच्याकडून स्पष्ट करण्यात आलेलं आहे। झी 24 तासनं ही बातमी लावून धरलेली होती आणि झी 24 तासच्या बातमीची मंत्री उदय सामंत यांच्याकडून दखल घेण्यात आलेली आहे। या स्मारकाचं काम वर्षभरात पूर्ण होईल असं आश्वासन त्यांनी दिलंय।
गेल्या 40 वर्षांपासून या स्मारकाचं काम रखडलेलं होतं आणि ही बातमी झी24 तासनं लावून धरताच आता सरकारला जाग आलेली आहे। मंत्री उदय सामंत यांनी हे स्मारक लवकरात लवकर उभं राहील असं आश्वासन दिलंय। झी24 तासच्या बातमीची मंत्री उदय सामंत यांच्याकडून दखल घेण्यात आलेली आहे। स्मारकाचं काम लवकरात लवकर पूर्ण होईल आणि जगातील सर्वात मोठा संभाजीराजेंचा पुतळा हा तुम्हाला रत्नागिरीमध्ये बघायला मिळेल असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे। आणि या संदर्भात काही वेळापूर्वीच उदय सामंत यांच्यासोबत आमच्या प्रतिनिधींनी बातचीत केलेली आहे। पाहूयात त्यांनी काय आश्वासन दिलंय। मंत्री उदय सामंत सध्या आपल्या सोबत आहेत। सर, संगमेश्वर येथे छत्रपती संभाजी महाराजांचं स्मारक उभारणीचं काम गेल्या 40 वर्षापासून रखडलेलं आहे। हा मुद्दा पुन्हा एकदा झी24 तासने उचलून धरलेला आहे। कसं पाहता, सरकारचं कुठेतरी दुर्लक्ष होते अशी आता टीका टिप्पणी शिवप्रेमींमध्ये भावना निर्माण झालेली आहे। नाही, मला असं वाटतं की त्याची पूर्ण माहिती आपण सगळ्यांनी घेतली पाहिजे। राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असताना प्राथमिक गरजा भागवण्यासाठी 5 कोटी रुपये संभाजी स्मारकासाठी दिलेले होते, छत्रपती संभाजी स्मारकासाठी दिलेले होते। मी देखील जिल्ह्याचा पालकमंत्री आहे, तिथला DPR करणं सुरू आहे आणि येत्या वर्षभरामध्ये छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकाला मूर्त स्वरूप येईल आणि त्याचं भूमिपूजन महाराष्ट्रातली दिग्गज मंडळी करतील, इतिहासकार करतील, मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री करतील। आता कशा पद्धतीने पुढे सरकारी पातळीवरती कारवाई सध्या केली जाणार आहे? नाही, त्या जागेचे काही प्रॉब्लेम्स आहेत, त्या जागेच्या काही अडचणी आहेत, त्या पहिल्या पालकमंत्री म्हणून मला सोडवाव्या लागतील। त्या झाल्यानंतर त्याला पैसे ऑलरेडी अवेलेबल करून दिलेले आहेत। पहिल्या टप्प्याचे 5 कोटी रुपये प्राथमिक सुविधा तयार करण्यासाठी दिलेले आहेत, परंतु 5 कोटीवर आपल्याला काही थांबायचं नाही। छत्रपती संभाजी महाराजांचं फार मोठं स्मारक आपण त्या ठिकाणी उभं करणार आहोत। त्याच्या पद्धतीने कारवाई सुरू झालेली आहे आणि येत्या 15 ते 1 महिन्याभरामध्ये त्याचा आराखडा कशा पद्धतीने करायचा तिथल्या लोकांना विश्वासात घेऊन केलं जाईल। तिथं देखील आपण चांगल्या पद्धतीचं स्मारक उभारण्याचा प्रयत्न करतोय आणि जर आजूबाजूला अजून 5 ते 10 एकर जमीन आपल्याला मिळाली तर तिथं देखील छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनाबद्दलची सगळी माहिती घेऊन स्मारक आपण उभारणार आहोत। सर, शेवटचा प्रश्न असा की सध्या म्हणजे स्मारकाच्या इथे जाऊन जर पाहणी केली तर तिथे स्मारकाचे जे दरवाजे काचा फुटलेले आहेत, त्या ठिकाणी जाळ्या लागल्याचं चित्र पाहायला मिळत आहे। तर कुठेतरी दुर्लक्ष झाले का? म्हणजे आता नाही, याच्यामध्ये मी तुम्हाला तेच सांगितलं, काही स्थानिक प्रश्न आहेत, त्या स्थानिक प्रश्नामुळे सुद्धा काही गोष्टी करता येत नाही आहेत। त्याच्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना मी सूचना दिलेल्या आहेत। गेल्यानंतर आता पुढच्या आठवड्यामध्ये माझी बैठक देखील आहे, मी देखील स्वतः तिथे भेट देणार आहे। ऑलरेडी त्याला पैसे मंजूर केलेले आहेत, त्या पैशामध्ये वाढ करून अतिशय चांगल्या पद्धतीचं स्मारक कसं बनवता येईल यासाठी प्रयत्न करू आणि लवकरात लवकर छत्रपती संभाजी महाराजांचं आम्ही स्मारक उभं करू। परंतु त्याच्यामध्ये एक ॲडिशनल म्हणून सांगतो की छत्रपती संभाजी महाराजांचा महाराष्ट्रातला सगळ्यात उंच पुतळा जर तुम्हाला कुठं बघायचं असेल तर रत्नागिरीमध्ये अतिशय भव्य दिव्य स्मारक मी छत्रपती संभाजी महाराजांचं उभं केलेलं आहे। किती वर्ष लागतील? म्हणजे आता 40 वर्ष तर लागलेली आहेत, म्हणजे रखडलं आहे स्मारक, आता अजून किती वर्ष लागतील? रखडण्यामागची कारणं वेगळी आहेत। रखडण्यामागची कारणं जागा हे आहे, त्याच्यासाठी आता आम्ही काही निर्णयाप्रत आलेलो आहे आणि ते निर्णय घेतल्यानंतर लवकरात लवकर पूर्ण करू। धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल। व्हिडिओ जर्नलिस्ट ओमप्रकाशसह सीमा आढे, झी24 तास, मुंबई। तर झी24 तासच्या बातमीची मंत्री उदय सामंत यांच्याकडून दखल घेण्यात आलेली आहे आणि वर्षभरामध्ये हा पुतळा उभारला जाईल, स्मारक उभारला जाईल असं आश्वासन देण्यात आलंय।